रामकृष्ण हरी. तुकाराम महाराज गाथा अभंग आणि भावार्थ. अभंग 36. सुखे बोळंब दावी गोहा, माझे दुःख नेना पहा. आवडीचा मारीला वेडा, होय होय कैसा म्हणे भिडा. निपट मन न चले अन्न, पायला गहू सांजा तीन. गेले वारी तुम्ही आणिली साकर, सातदी गेली 10.5 शेर. अखंड मज पोटाची व्यथा, दूध भात साकर तूप पथ्या. दोपहारा मज लहरी येती, शुद्ध नाही पडती सुपती. निज नये घाली फुले, जवळी न सहती मुले. अंगी चंदन लावी ते माळी, सदाशूळ माझे कपाळी. हाड गळोनी आले मास, माझे दुःख तुम्हा नेनवे कैसे. तुका म्हणे जिता गाढव केला, मेल्यावरी नरका नेला. एक सुखात वाढलेली स्त्री आपल्या पतीला आपल्या नाजूक प्रकृतीचे ढोंग किंवा कौतुक वर्णन करून सांगत आहे आणि म्हणते, अहो माझे दुःख कुणीच कसे जाणीत नाही. आणि बायकोच्या प्रेमाने नादावलेला वेडा नवरा भीते खातर होय ग हो खरेच असे म्हणत राहतो. त्याची बायको त्याला म्हणत असते, मला अन्न मुळीच जात नाही, पचत नाही. दिवसास 3 वेळास कसे तरी पायलीभर गहू पुरतात मला. गेल्या बाजाराच्या दिवशीच तुम्ही साखर आणलीत, पण ती 10.5 शेर साखर मला कशी तरी 7 दिवस पुरली. मला एकसारखे पोटाचे दुखणे आहे, म्हणून दूध भात व तूप साखर यांच्या पथ्यावरच मला राहावे लागते. 2 प्रहरी मला चक्कर येत असल्यामुळे अंथरुणावर मी फुलांचा थर घालते. जवळ सारखी किरकिर करणारी मुले मला सहन होत नाहीत. माझे कपाळ नेहमीच दुखत असल्यामुळे मी कपाळावर व अंगावर चंदनाची उटी लावते. महाराज म्हणतात, या असल्या ढोंगी बायकोच्या नादाने नवरा जिवंत असतानाच शुद्ध गाढव बनला आहे व मेल्यावर नरकात गेला. त्याला नीट प्रपंचही समजला नाही, परमार्थही साधला नाही. समाजस्थितीचे किंवा समकालीन लोकांच्या प्रपंचाचे उपरोधिक वर्णन विनोदी भाषात तुकारामबुवा नेहमीच करतात. उपदेशापेक्षा उपरोधिक टीकेने अधिक चांगले कार्य होते, हे या अभंगातून त्यांना सांगावयाचे आहे. पांडुरंग पांडुरंग.